नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 90 किलोमीटर वेगाने वादळ, 17 राज्यात हाहाकार. IMDचा मोठा इशारा, 72 तास. देशासमोर अत्यंत मोठा धोका आहे. अनेक राज्यात उष्णता वाढलीये. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने या दरम्यान एक मोठा इशारा जारी केला आहे. IMD नुसार 27 मे 2026 रोजी 17 राज्यांमध्ये जोरदार वादळी वारं, पाऊस तसेच विजांचा कडकडाट होऊ शकतो. तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दरम्यान काही राज्यांमध्ये ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वादळी वारेही असेल. देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामध्येच आता हा मोठा इशारा वर्तवला आहे. तज्ज्ञांच्या मते काही राज्यात उष्णता अजून वाढू शकते. पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाची आहेत. काही दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह भयंकर पाऊस झाला. 100हून अधिक लोक या चक्रीवादळात ठार झाले. आजही होणाऱ्या पावसादरम्यान वादळाचा वेग खूप जास्त असेल. विदर्भात उष्णतेचा कहर बघायला मिळत आहे. ब्रह्मपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज भारतीय हवामान विभागाने वर्धा, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा मोठा अलर्ट जारी करत रेड अलर्ट दिला आहे. आजही या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर असेल. नागपूर, गडचिरोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका आता लहान मुलांच्या आरोग्यावर बसताना दिसत आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब आणि न्यूमोनिया सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अकोला जिल्ह्यात नवतापाच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा कहर वाढताना दिसत आहे. काल अकोल्याचे तापमान 45.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आलं होतं, तर आज तापमान 44.1 अंशावर पोहोचलं आहे. दुपारच्या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत असून गरम वाफा आणि उष्ण वारे नागरिकांना त्रास करत आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यावरही नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.